आज आपण एका अशा आंतरराष्ट्रीय घटनेबद्दल बोलणार आहोत जिने संपूर्ण जगाला अक्षरशः हादरवून सोडलं होतं. विचार करा, एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अमेरिकन विशेष दल त्यांच्याच देशातून उचलून घेऊन जातात. ही आहे त्याची कहाणी. चला थेट जाऊया त्या दिवसावर, त्या ठिकाणी जिथे हे सगळं घडलं. तारीख होती 3 जानेवारी 2026 आणि ठिकाण होतं व्हेनेझुएलाची राजधानी कराकस. चॅथम हाऊसच्या या एका वाक्यातच खरं तर या संपूर्ण संकटाचं सार दडलेलं आहे. ही काही साधीसुधी लष्करी कारवाई नव्हती, तर एका सार्वभौम देशाच्या सर्वोच्च नेत्याला त्याच्याच घरातून उचलून नेण्याची ही घटना होती. पण ही गोष्ट फक्त राजकारणाची नव्हती. या राजकीय भूकंपाचे परिणाम खूप खोलवर होते आणि त्याचा एक मानवी चेहराही होता, जो खूपच भीषण होता. हा फक्त एक आकडा नाहीये, ही आहेत 32 माणसं, 32 जीव जे या कारवाईत गमावले गेले. आणि या आकड्यामागे एक मोठी कहाणी दडलेली आहे. तर हे 32 लोक कोण होते? हे होते क्युबाच्या सुरक्षा एजन्सीचे गणवेशधारी कर्मचारी. यात कर्नल, मेजर अशा मोठ्या पदांवरच्या अधिकाऱ्यांपासून ते अगदी 26 वर्षांच्या तरुणांपर्यंत सगळ्यांचा समावेश होता. क्युबन सरकारने तर त्यांचे फोटो आणि तपशीलही प्रसिद्ध केले होते. त्यातच एक होते 32 वर्षांचे फर्स्ट लेफ्टनंट युनिओ एस्तेवेस, जे एक कम्युनिकेशन एक्सपर्ट होते. अर्थात क्युबाने या घटनेला जगासमोर त्यांच्या नजरेतून मांडलं. त्यांच्या अधिकृत निवेदनानुसार त्यांचे सैनिक हे शौर्याने लढले आणि तीव्र प्रतिकार करत असताना मारले गेले. ही त्यांची बाजू होती. बरं, ही झाली एक बाजू. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. अमेरिकेने एवढी मोठी अभूतपूर्व कारवाई केली, पण का? त्यांचं अधिकृत म्हणणं काय होतं? अमेरिकेने याला युद्ध म्हणायला साफ नकार दिला. त्यांनी एक वेगळाच शब्द वापरला, लक्षित कायद्याची अंमलबजावणी कारवाई. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत त्यांचं म्हणणं होतं की हा कोणत्या देशावर हल्ला नाहीये, तर ते फक्त एका आरोपी गुन्हेगाराला पकडत होते, जशी पोलीस कारवाई असते. हाच मुद्दा अमेरिकेचे राजदूत लिएंड्रो रिझुटो यांनी आणखी स्पष्ट केला. त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही व्हेनेझुएलावर आक्रमण केलेलं नाही, उलट आम्ही तर लोकशाहीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा दूर केलाय. आपली बाजू सिद्ध करण्यासाठी अमेरिकेने 4 मुख्य मुद्दे पुढे केले. 1. राष्ट्राध्यक्ष मादुरोवर नार्को टेररिझमचे जुने आणि गंभीर आरोप होते. 2. ते एक अवैध नेते होते. 3. त्यांनी 1989 मध्ये पनामाच्या नोरिगाला अशाच प्रकारे पकडल्याचा दाखला दिला. आणि 4थं म्हणजे मादुरो यांनी चर्चेचे आणि समझोतेचे सगळे मार्ग स्वतःच बंद केले होते. पण अमेरिकेचे हे युक्तिवाद जगाला कितपत पटले? खरं सांगायचं तर अजिबात नाही. उलट या कारवाईनंतर जगभरातून इतक्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या की एकच खळबळ माजली. आंतरराष्ट्रीय कायद्याचे जे जाणकार आहेत त्यांनी तर लगेचच यावर बोट ठेवलं. चॅथम हाऊसचं म्हणणं होतं की हे व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचं आणि संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं सरळ उल्लंघन आहे. इथे ना 2 दृष्टिकोनांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. बघा, अमेरिका ज्याला कायद्याची अंमलबजावणी म्हणतंय त्यालाच आंतरराष्ट्रीय कायदा आक्रमकतेचा गुन्हा मानतो. अमेरिका म्हणते आम्ही गुन्हेगारी आरोप लागू करत आहोत, तर जग म्हणतंय हे सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. हीच विभागणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही दिसली. तिथे तर टीकेची अक्षरशः झोड उठली. ब्राझीलने म्हटलं की अमेरिकेने अस्वीकार्य मर्यादा ओलांडली. चीनने म्हटलं सार्वभौमत्वावर हल्ला झालाय. अगदी अमेरिकेचा शेजारी असलेल्या कोलंबियानेही याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन ठरवलं. आणि रशियाने तर म्हटलं की हे बेकायदेशीरतेच्या युगाकडे परत जाण्यासारखं आहे. आणि या सगळ्यावर कळस चढवला तो म्हणजे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या इशाऱ्याने. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या कारवाईमुळे एक धोकादायक पायंडा पडलाय, ज्यामुळे केवळ व्हेनेझुएलाच नाही तर संपूर्ण प्रदेशात अस्थिरता वाढू शकते. या घटनेचे परिणाम फक्त व्हेनेझुएला किंवा त्याच्या टीकाकारांपुरते मर्यादित राहिले नाहीत. खरं तर याचा सर्वात मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला तो अमेरिकेच्याच मित्रराष्ट्रांना. विचार करा, ह्या कारवाईनंतर लगेचच ग्रीनलँडच्या पंतप्रधानांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एक खरमरीत संदेश पाठवला. आता कोणताही दबाव नाही, कोणतेही संकेत नाहीत. यातून त्यांची भीती आणि नाराजी अगदी स्पष्ट दिसत होते. पण याहूनही मोठा धक्कादायक इशारा आला तो डेन्मार्ककडून. डेन्मार्क, जो नाटोचा सदस्य आहे, त्यांच्या पंतप्रधानांनी जे म्हटलं ते अभूतपूर्व होतं.
ते म्हणाले, जर अमेरिकेने नाटोच्या दुसऱ्या देशावर हल्ला केला तर सर्व काही थांबेल. हा एका मित्र राष्ट्राने दुसऱ्या मित्र राष्ट्राला दिलेला इशारा होता. तर मुद्दा काय आहे? या एका हल्ल्याने पाश्चिमात्य देशांमध्ये एक मोठी भीती पसरली. एक अविश्वास निर्माण झाला की जर अमेरिका व्हेनेझुएलासोबत असं करू शकते तर मग आपल्यापैकी कुणी सुरक्षित नाही. आणि मग शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो. ही कारवाई नक्की होती तरी काय? कायद्याची कायदेशीर अंमलबजावणी की आंतरराष्ट्रीय नियमांचं आणि व्यवस्थेचं सरळ सरळ उल्लंघन? या एका घटनेने आंतरराष्ट्रीय राजकारणात असे काही प्रश्न निर्माण केले आहेत ज्यांची उत्तरं कदाचित आपल्याला भविष्यातच मिळतील.